देवळा तालुक्यातील खर्डे येथे प्रभू श्री राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पारंपरिक वाद्याच्या गजरात पार पडला. देवळा शहर व तालुक्यात राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय. श्री राम मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. खर्डे येथे राम जन्मोत्सवानिमित्ताने हरिभक्त परायण अनंत महाराज गजवाडेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होऊन सायंकाळी संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या रथाचं महिलांनी ठिकठिकाणी औक्षण केलं. सायंकाळी उशिरापर्यंत ही मिरवणूक चालली. मिरवणूक शांततेत पार पडली. याचं नियोजन यात्रा कमिटीने केलं. या निमित्ताने गुरुवार दिनांक 18 एप्रिल रोजी भव्य यात्राही भरवण्यात आली. गावागावातील राम मंदिरांमध्ये भजन, आरती, पाळणे गात धार्मिक कार्यक्रम पार पडले. राम मंदिर स्थापनेनंतर पहिली रामनवमी कार्यक्रम देवळा शहरातही मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी मांडवाची मिरवणूक काढत राम मंदिरावर मांडव टाकण्यात आला. यावेळी योगेश आहेर, अतुल आहेर, गोटू शिंदे, प्रमोद शेवाळकर, हिरामण आहेर, उमेश देवरे, मगन प्रजापत, कार्तिक शेवाळकर, गौरव जाधव, काकाजी शिंदे, स्वयंसेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रभू श्रीराम मंदिरात अभिषेक, आरती, भजन, कीर्तन, गाणी, पाळणे म्हणण्यात आली. त्यानंतर प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या जल्लोषात साजरा झाला. यानंतर रामरस व प्रसादाच्या वाटपाचाही कार्यक्रम झाला. खुंटेवाडी येथील राम मंदिरातही राम जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. गावातील भजनी मंडळाने भजने गात व आरती गात रामनवमी साजरी केली. प्रसादाचं वाटप करण्यात आलं. यावेळी अखंड हरिनाम सप्ताहाचंही नियोजन करण्यात आलं. खर्डे तालुका देवळे येथे रामनवमी निमित्त श्रीराम मंदिराची रंगरंगोटी करून विद्युत रोषणाई करण्यात आली. सकाळी अनंत महाराज गजवाडे यांच्या काल्याची कीर्तन सेवा झाली. तर दुपारी प्रभू श्रीरामांच्या रथाचा मानकरी लिलाव होऊन रथाची संपूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. स्टार 24 फास्ट न्यूज साठी सोमनाथ जगताप, देवळा.